म्हणजे 22 कॅरेटचे ऑर्नामेंट्स परचेस करत असताना मेजर पोर्शन हा मेकिंग चार्जेसचा जात असतो, अशी ज्या ज्या लोकांची तक्रार आहे त्यांच्यासाठी मुख्यत्वे करून हा व्हिडिओ आहे. सोनं हे गुंतवणूक म्हणून खरेदी करत असताना आपण 24 कॅरेट मध्ये खरेदी केली पाहिजे की 22 कॅरेट मध्ये करायला पाहिजे, याच्याबद्दल आपल्याकडे नेहमी डिबेट चालत असतो. जनरली असं बघायला मिळतं, जेव्हा ऑर्नामेंट म्हणून इन्व्हेस्टमेंट झालेली असते ही इन्व्हेस्टमेंट ऍसेट महिलांकडे, आपल्या घरातल्या महिलांकडे, महिलांच्या ताब्यात असते. आणि जेव्हा कॉइन्स असतात, बार्स असतात, तर 24 कॅरेटचे हे पीसेस हे आपल्या घरातल्या जेंट्सकडे, ज्यांनी ते बँक लॉकर्स मध्ये ठेवलेले असतात, असं जनरली बघायला मिळतं. आजपासून 20 वर्षांच्या अगोदर जेव्हा सोन्याचा प्रति तोळे दर हा फक्त 4,000 रुपये इतकाच होता, त्यावेळेला ज्या ज्या घरातल्या पुरुषांनी सोन्याचे बार्स खरेदी केलेत त्यांना फक्त 4,000 रुपयांना सोन्याचे 10 ग्रॅमचे बार्स मिळालेत. मग काही दिवसांनंतर, काही वर्षांनंतर जेव्हा त्याची किंमत 50,000 रुपये झाली, तेव्हा त्यांनी घरात येऊन आपल्या बायकोला सांगितलं असेल की हे बघ, मी 4,000 गुंतवलेले, त्याचे 50,000 रुपये झालेत. पण तू जे मंगळसूत्र खरेदी केलं 4,000 रुपयांचं, एकतर ते डेड इन्व्हेस्टमेंट झालं आणि त्याला मजुरी सुद्धा पे करावी लागली. अशी ज्यांची तक्रार आहे त्यांच्यासाठी महत्वाचा हा व्हिडिओ लक्षात घ्या. जेव्हा 4,000 रुपये प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर होता, त्यावेळेला रफली 15% म्हणजे फक्त 600 रुपये प्रति 10 ग्रॅम तुम्हाला मेकिंग चार्जेसच्या प्रति पे करावे लागलेत, जे आजच्या काळात तुमच्यासाठी अगदी नगण्य आहेत. आणि तेच 600 रुपये तुम्ही पे केल्यामुळं तो 600 रुपयांची रक्कम तुम्हाला रिस्ट्रेनिंग फोर्स म्हणून काम केलंय, ज्याच्यामुळे तुम्ही ते सोनं विकलं नाहीये. आणि जे तुम्ही 24 कॅरेट बार परचेस केला होता त्याच्यामध्ये तुमची इमोशनल अटॅचमेंट नाही झाली, पण मंगळसूत्र असेल, महिलांचे दागिने असतील, त्याच्यामध्ये तुमची इमोशनल अटॅचमेंट असते. त्याच्यामुळे ते दागिने तुम्ही कधीही सेल नाही करत. त्यामुळे कधीही याच्या पुढे दागिने खरेदी करत असताना मेकिंग चार्जेस बद्दल कधीच तक्रार करू नका, कारण ती दिलेली तुम्ही जी रक्कम असते तो दागिना तुम्ही पुन्हा विकू नये म्हणून रिस्ट्रेनिंग फोर्स म्हणून काम करत असतात. त्यामुळे मला असं पर्सनली वाटतं की 24 कॅरेट पेक्षा 22 कॅरेट हे ऑर्नामेंट लॉंगर ड्युरेशनसाठी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट ऍसेट म्हणून राहतात. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते मला कॉमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि घरातल्या ज्या पुरुषांनी 4,000 ला परचेस केलेलं सोनं 50,000 ला विकलेलं आहे, त्यांना जेव्हा आपण फार मोठं काम केलं असं वाटत असेल, तर महिलांना तुमच्या पतींना सांगा की तुम्ही 4,000 रुपयाला घेतलेलं मंगळसूत्र आज 1,60,000 रुपयांचं झालेलं आहे. मग सांगा, सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट कुणी केली?